हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आले आहे, कोल्हापूरची झणझणीत मिसळ। तर त्यासाठी मी ही ओव्हरनाईट भिजवून ठेवलेली मोड आलेली मटकी घेतलेली आहे। ही 1.5 कप मटकी आहे। तर मग आपण चला सुरुवात करूया। मी कुकर घेतला आहे, कुकरमध्ये ही मिसळ घालून घेऊया। मटकी कुकरमध्ये घालून घेतली आहे। यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे, हळद पावडर। अर्धा चमचा मीठ घालत आहे। आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घालून आपण ही बॉईल करून घेऊया। अशा प्रकारे मी गॅसवर ठेवत आहे। बघा तर फ्रेंड्स, मी कुकर गॅसवर ठेवला आहे। आपल्याला एकच शिट्टी द्यायची आहे। अशा प्रकारे मी ठेवला आहे। आता आपण पुढची तयारी करूयात। मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा खसखस घेतलेली आहे। ही सुकीच आपल्याला भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी भाजून घेते। चांगली तडतडू लागली की आपण हिला काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, मी चांगली खसखस फुलेपर्यंत भाजून घेतलेली आहे। आता यातच आपल्याला तीळ घालायचे आहे। तीळ हे चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहे, चांगले तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तर बघा तर फ्रेंड्स, आपले तीळ हे भाजून झालेले आहेत। आता आपल्याला हा मोठा चमचा धणे घेतलेले आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे, 2 हिरव्या वेलची घेतलेली आहे, 1 काळी वेलची घेतलेली आहे, थोडेसे 8-10 दाणे मी मेथी दाणे घेतलेले आहेत आणि 7-8 मिरे घेतलेले आहे, 2 लवंग घेतलेले आहे। आता हे ड्राय मसाले भाजून घेऊयात। बघा तर फ्रेंड्स, आपले ड्राय मसाले थंड झालेले आहे। आता याची आपण फाईन पावडर तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे। तर आता पुढची आपण वाटण तयार करत आहोत। मी थोडेसे ओले खोबरे घेतलेले आहे, कोथिंबीर काड्या घेतलेल्या आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे, कांदा भाजून घेतला आहे, तो गॅसवरच भाजलेला आहे, आणि सुके खोबरे घेतलेले आहे, तेही भाजून घेतलेले आहे, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। आता याची आपण फाईन पेस्ट तयार करून घेऊयात। बघा तर फ्रेंड्स, आपली मटकी पण शिजलेली आहे। तर चला तर आपण वाटण पण तयार झालेले आहे। तर चला तर आपण आता सुरुवात करूया फोडणीची। तर त्यासाठी मी मोठा 2 चमचे तेल घातलेले आहे। 2 पळ्या भरून तेल चांगले तापून देऊया। तोपर्यंत आपण यातून थोडीशी मटकी काढून घेऊ उकडलेली। अशा प्रकारे मटकी काढून घेत आहे। आता तेल चांगले तापत आलेले आहे। तर यामध्ये 2 मोठे कांदे कापले बारीक चॉप करून घेतलेले आहेत, ते घालून घेऊया। अशा प्रकारे कांदा टाकून झालेला आहे। आता हा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळायचा आहे। आपला कांदा चांगला गोल्डन होत आलेला आहे। आता यातच आपल्याला घालायचा आहे हिंग। आपल्याला अर्धा चमचा हिंग घातला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे। त्यामध्ये आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे। पहिल्यांदा आपण हा पेस्ट केलेला मसाला घालून घेऊया। तो चांगला भाजून घेऊया, मिक्स करूया। चांगला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत।
अशा प्रकारे आता ह्यातच आपल्याला हा पावडर मसाला केला आहे तो घालून घेऊया. हाही मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे, 1 चमचा घरगुती लाल तिखट घेतलेला आहे, पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे, ही घालून घेऊया. आणि याला तेल सुटेपर्यंत झाकून ठेवूया लो फ्लेमवर. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला मसाल्याने तो तेल सोडू लागले आहे. मसाला चांगला खरपूस भाजून घेतलेला आहे. अशा प्रकारचा मी मसाला भाजून घेतलेला आहे. तर चला तर आता आपण यामध्ये ही उकडलेली मिसळ घालून घेऊया. अशा प्रकारे मिसळ घालून घेते. आणि यातले जे पाणी आहे ते पाणी यामध्येच घालायचे आहे, उकडलेले पाणी. याच्यामध्ये आपला कढ छान येईल. अशा प्रकारे सर्व पाणी मी ओतून घेतले आहे. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो काही मसाला तयार केला त्यामध्ये थोडेसे पाणी घालून मी हे पाणी याच्यात घालत आहे. आता आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, तर मी हे पाणी गरम केलेले आहे, हे पाणी घालून घेते. आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेले आहे. आता याला चांगली उकळ येऊन देऊया. याच्यावर झाकण ठेवून याला चांगले उकळ येऊन देऊया आणि 10 मिनिटे याला शिजून देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपल्या मिसळला चांगली उकळ आलेली आहे. यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घेऊया. आणि याला 10 मिनिटे शिजून देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपली मिसळ चांगली उकळलेली आहे, चांगली व्यवस्थित झालेली आहे. खूप सुंदर सुवासिक वास सुटलेला आहे. अशी खमंग मिसळ आपली कोल्हापूरची तयार आहे. तर चला तर आपण सर्व करूया. प्रथम आपण ही बाजूला केलेली उकडलेली उसळ घालून घेत आहोत. त्याच्यावर आपण ही तर्री टाकणार, एक ग्रेव्ही टाकणार आहोत मिसळची. ही पातळच असते अशा प्रकारे. आणि मग त्याच्यामध्ये हा कढ बाजूला केलेला आहे, कढ घालून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व करत आहे. त्यामध्ये आपल्याला शेव घालायची आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे मी शेव घालत आहे. आणि यावर कांदा घालून घेऊयात. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी शेव दिलेली आहे, कढ आहे, मिसळ सर्व केलेली आहे. आणि ती खूप झणझणीत असते, त्यासाठी मी जिलेबी ठेवलेली आहे. नरम नरम पाव आहेत आणि कांदा लिंबू असा हा बेत केलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.